डॉक्टरांनी संप तातडीनं मागे घ्यावा, मुंबई हायकोर्टानं आदेश दिलेले आहेत। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई हायकोर्टानं आदेश दिले सर्व डॉक्टरांना। 2 दिवसांपासून हा संप सुरू आहे। डॉक्टरांच्या या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। ओपीडी बंद आहेत, रुग्णांचे हाल होत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबई हायकोर्टानं या डॉक्टरांना आदेश दिलेत। तातडीनं आपला संप मागे घ्यावा असं मुंबई हायकोर्टानं आदेश दिलेले। त्यामुळे आता डॉक्टरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्या आपण झी 24 तासवर पाहतोय। डॉक्टरांनी निवासी डॉक्टरांचा हा संप आहे, गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे आणि सर्व संघटनांनी डॉक्टरांच्या मागण्यांना या ठिकाणी पाठिंबा देत संपाला सुद्धा पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये, सरकारी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचे हाल होताना आपण पाहतोय। तो मुझे लगता है कि इस प्रकार से प्रोटेस्ट नहीं होना चाहिए। पेशेंट को तकलीफ़ हो इस प्रकार का प्रोटेस्ट करना ये भी ठीक नहीं है, क्योंकि मांग क्या है तो माननीय उच्च न्यायालय ने एक आदेश दिया था कि जो हमारी डॉक्टर्स की रजिस्ट्री है उसमें अन्य पैथी के लोगों को जो एंट्री दी गई थी उसकी खिलाफत वो लोग कर रहे हैं। हमारा मानना ये है कि अगर हमको माननीय उच्च न्यायालय कहता है कि उसकी अलग रजिस्ट्री करें तो हम अलग रजिस्ट्री करेंगे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच या संपासंदर्भात काही वेळापूर्वी वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की कोर्टानं सांगितल्याप्रमाणे त्या नियमानुसार हे सगळे नियम बनवलेले आहेत डॉक्टरांच्या संदर्भात आणि सगळ्या पॅथी या सेम आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे मुंबई हायकोर्टानं सुद्धा आता आदेश दिलेले आहेत आणि या डॉक्टरांच्या संदर्भात कुठलाही तोडगा नाही, मात्र आपले हा जो संप आहे तो मागे घ्यावा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। झी 24 तासवर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। डॉक्टरांनी हा संप तातडीनं मागे घ्यावा, मुंबई हायकोर्टानं आदेश दिलेले आहेत। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया कृष्णातकडून या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि त्यावरचे तपशील। कृष्णात, डॉक्टरांचा संप सुरू आहे, आज दुसरा दिवस आहे आणि आता कोर्टानं आदेश दिले तातडीनं संप मागे घ्या। कुठलाही तोडगा न निघता आता संप मागे घेतला जाणार का पाहायचे, काय नेमके या क्षणाचे हे तपशील आहेत? कृष्णात, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यामुळे काय नेमकं डॉक्टरांची तर भूमिका असणार आहे, कारण कोर्टानं सांगितलेलं आहे की तातडीनं आपला संप मागे घ्यावा, त्यामुळे काय डॉक्टरांची भूमिका नेमकी काय असणार आहे? यामध्ये अपडेट आलेले आहे आणि हायकोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये आता इंडियन मेडिकल असोसिएशननं हायकोर्टात ग्वाही दिलेली आहे की आम्ही संप मागे घेऊ अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु अद्याप मार्चची भूमिका जी आहे ती कोर्टामध्ये विशद झालेली नाही, कारण हा संप जो आहे तो गेल्या काही कालपासून सुरू झालेला आहे आणि या संपाचं मुख्य कारण जे आहे ते प्रामुख्यानं जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांची MMCमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद करण्यास मार्चच्या डॉक्टरांचा आणि IMAचा विरोध आहे आणि या संदर्भात जो कायदा झाला होता गेल्या काही वर्षापूर्वी त्या कायद्याची अंमलबजावणी ही केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडून केली जात होती, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून केली जात होती आणि त्याच संदर्भात जी संप सुरू केला होता या कायद्याच्या अंमलबजावणीच्या विरोधात आणि त्यामुळं हायकोर्टानं सुमोटो घेत मध्ये सांगितलं होतं की तुमच्या ज्या होमिओपॅथीच्या वादावर हायकोर्टाने सुनावणी घेत सांगितलं होतं की तुम्ही यशस्वी झाला तर तुमच्या संपाच्या कालावधीत 50 मृत्यू झाले तर त्याला जबाबदार कोण असेल अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो त्यांनी हायकोर्टाकडून उपस्थित केला गेला आणि तुम्हाला संप मागे घ्यावा लागेल अन्यथा वेतन थांबवण्याचा आदेश देऊ असा हायकोर्टानं थेट तोंडी इशारा यावेळी दिला होता आणि त्यावेळी होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडून देखील आणि त्यांच्या माध्यमातून देखील एक हायकोर्टामध्ये विरोध करण्यात आला होता। परंतु IMAनं देखील या संदर्भात आपली भूमिका व्यक्त केली होती की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही 12 वर्षापासून प्रलंबित आहे, याच्यावर निर्णय घेण्यात यावा आणि आता राज्य सरकारने 3 ऑगस्टच्या GR प्रमाणे समिती बनवलेली आहे, तिचे काम होण्याआधीच नोंदणी सुरू करण्यात आली, ज्याला आमचा आक्षेप आहे अशा प्रकारचा एक युक्तिवाद जो आहे तो IMAकडून करण्यात आला। परंतु आम्ही संप मागे घेऊ असा इंडियन मेडिकल असोसिएशननं हायकोर्टात ग्वाही दिल्याचं माहिती मिळते। अर्थात आता मार्ड यावर काय नेमकं म्हणते हे सुद्धा कृष्णात बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, पण थोडक्यात आता हा संप मागे घेतला जाईल असं म्हणता येईल का?
तर होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात गेल्या 12 वर्षांपासून ही प्रलंबित याचिका असल्याचं आता IMAनं हायकोर्टामध्ये सांगितलं होतं. हायकोर्टात ही सगळी सुनावणी सध्या सुरू आहे. यामध्ये IMAनं ग्वाही दिली आहे की आम्ही संप मागे घेऊ, मात्र त्यांच्या काही मागण्या आहेत आणि निश्चित असा विचार व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे.